शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे हे आज शिवसेनेचे अध्यक्षपद स्वीकारतील असं बोललं जात आहे। तसं पाहता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव यांच्याकडे शिवसेनेची सर्व सूत्र गेली। अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारणं ही फक्त औपचारिकता असल्याचं सेनेतले नेते सांगतात। तर शिवसेनेमध्ये संघटनात्मक बदल करून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय। यामध्ये अनेक ज्येष्ठ नेत्यांना नारळ देऊन नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल असं बोललं जात आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजेच शिवसेना आणि शिवसेना म्हणजेच बाळासाहेब ठाकरे असं समीकरण होतं। त्यामुळे बाळासाहेबांनंतर शिवसेनेचं काय हा प्रश्न अनेक वर्ष चर्चेत होता। उद्धव यांच्याकडे शिवसेना प्रमुख पद जाईल असं बोललं जात होतं, पण त्यावेळी शिवसेना प्रमुख हे बाळासाहेबच असतील असं उद्धव यांनी स्पष्ट केलं। मात्र निवडणूक आयोगाच्या नियमानुसार पक्षाला अध्यक्ष असणं आवश्यक असतं। त्यामुळे सध्या कार्यप्रमुख पदी असलेले उद्धव आता शिवसेनेचे अध्यक्ष होतील। पण इथंच प्रश्न संपत नाही। उद्धव यांचं कार्यप्रमुख पद कोणाकडे देणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। जेव्हा गरज असते तेव्हा मी ते करतो, पण मोठ्या यांना बाजूला सारून छोट्या नेत्यांना करायचं असं प्रकार नाहीये। काही पद रिकामेच भरावेत ते भरायचे। शिवसेनेत सध्या मनोहर जोशी, लीलाधर डाके, दत्ताजी नलावडे, सुधीर जोशी, सुभाष देसाई, संजय राऊत, दिवाकर रावते, गजानन कीर्तिकर, रामदास कदम हे नेते आहेत। यातील डाके, नलावडे आणि सुधीर जोशी हे वय आणि आजारपणामुळे सध्या फारसे सक्रिय नाहीत, तर मनोहर जोशी अति सक्रिय आहेत। त्यामुळे त्यांना आदराने निरोप मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे। शिवसेना नेते या किंवा समकक्ष पदावर उद्धव यांच्या निष्ठावंतांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। वादग्रस्त राहिलेले मिलिंद नार्वेकर यांच्यासह विनोद घोसाळकर, नीलम गोऱ्हे, अनिल देसाई, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे, ॲडव्होकेट अनिल परब यांची नेतेपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे। काही उपनेत्यांना नारळ देतानाच नवीन नियुक्तीत राज्यातील प्रत्येक विभागाला प्रतिनिधित्व मिळणार असल्याचं सूत्रांनी म्हटलंय। त्यामुळे आता बाळासाहेबांच्या जयंती दिनालाच शिवसेनेत फार मोठ्या घडामोडी अपेक्षित आहेत। शिवसेनेत होणारे बदल या दिवशी पाहायला मिळतील। शिवसेनेचं नेतृत्व आता नव्यांच्या हातात विराजमान होताना दिसेल। त्यामुळे अर्थातच काहींच्या चेहऱ्यावर हसू असेल तर काहींच्या चेहऱ्यावर नाराजी। मात्र यात खऱ्या शिवसैनिकांच्या भावना काय आहेत त्या पक्ष नेतृत्वाने जाणून घेणंही महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।